बातमी राजस्थानमधून आहे। राजस्थानमध्ये धुळीचं तुफान वादळ आलेलं होतं। राजस्थानच्या बिकानेर भागात सगळीकडे धुळीचं साम्राज्य पसरलं। वाळूच्या वादळामुळे जनजीवन विस्कळीत झालं। धुळीच्या वादळानंतर राजस्थानच्या काही भागात पावसाच्या सरीही कोसळल्यात। धुळीच्या वादळामुळे वाहतूक मंदावल्याचं पाहायला मिळालंय। राजस्थानमध्ये धुळीचं प्रचंड वादळ आलेलं होतं। राजस्थानच्या बिकानेर भागामध्ये सगळीकडेच या वादळामुळे धुळीचं साम्राज्य पाहायला मिळालं। वाळूचं वादळ या ठिकाणी आलेलं होतं आणि त्यामुळे दृश्यमानता प्रचंड कमी झालेली होती। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो धुळीच्या वादळामुळे लोकांची सुद्धा धावपळ झाली। तर ही दोन्ही दृश्य आता आपण पाहतोय। राजस्थानमध्ये धुळीचं वादळ आलेलं होतं। राजस्थानच्या बिकानेर भागामध्ये प्रचंड धूळ रस्त्यावरती दिसायला सुरुवात झालेली होती। बिकानेरमध्ये हे प्रचंड वाळूचं वादळ या ठिकाणी आलं आणि त्यामुळे लोकांची मात्र धावपळ झाली। रस्त्यावरची वाहतूक मंदावली। पूर्णपणे अंधार दाटून आलेला होता, कारण आकाशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये धुळीचे लोट उठत होते, वाळू उडत होती आणि यामधून मार्ग काढणं नागरिकांना प्रचंड कठीण झालेलं होतं। दिवसा अशा प्रकारचा अंधार लोक अनुभवत होते, कारण मोठ्या प्रमाणामध्ये वाळूमुळे आकाश झाकलं गेलेलं होतं। आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय कशा प्रकारे एक प्रकारे वाळूची भिंत तयार झालेली होती। इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये वाळू आकाशामध्ये उठण्यास सुरुवात झाली। राजस्थानच्या बऱ्याचशा भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाळूचं वाळवंट आहे आणि त्या ठिकाणी वाळू या प्रचंड परिसरामध्ये पसरण्यास सुरुवात झालेली होती। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे वादळाबरोबर वाळू आकाशामध्ये उठत होती आणि दुसरीकडे ही वाळू आकाशामध्ये पसरण्यास सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे अंधारून आलेलं होतं। रस्त्यावरती लोकांना दृश्यमानता कमी झाल्यामुळे दिसणं सुद्धा कठीण झालेलं होतं। रेणुका पांगरकर आमच्या प्रतिनिधी या संदर्भातली माहिती देत आहेत। रेणुका, ही दृश्य आपण पाहतोय राजस्थानच्या बिकानेर मधली, या वादळाचं नेमकं कारण काय आणि सध्या वादळ ओसरल्यानंतरची काय परिस्थिती? तृप्ती, हे बघा, राजस्थानमध्ये पूर्ण एकतर वाळूचा इलाका आहे आणि तिथे आता काही दिवसापासून खूप भीषण गरमी अशी पडत होती आणि आता एकदमच काल परवापासून वातावरणात खूप जास्त बदल आलेला आहे आणि त्यामध्ये तिथे हे खूप जास्त कॉमन आहे की तिथे हे अशा धुळीचं वादळ सतत उठत राहतं आणि तिथल्या लोकांनाही याची बऱ्यापैकी सवय आहे, तर ते लोक या संदर्भात पूर्ण काळजी घेऊन असतात। आणि काल रात्री जेव्हा चुरू आणि बिकानेर या दोन्ही ठिकाणांवर जेव्हा हवा चालायला लागली तेव्हा हे पूर्ण धुळीचं वादळ एकदम आलेलं। आजही दुपारपर्यंत बऱ्याच ठिकाणी हे धुळीचं वादळ आढळण्यात आलं आणि आता स्थिती अशी आहे की सगळ्या ठिकाणी, सगळ्या शेड्सवर, सगळ्या घरांवर बरीच धूळ म्हणजे आलेली आहे आणि तिथल्या लोकांना आता तिथल्या प्रशासनानं हे बोललेलं आहे की तुम्ही घराच्या बाहेर कमीत कमी निघावं आणि बाहेर जाणं टाळावं। निश्चित रेणुका, धन्यवाद सविस्तर माहिती करता। तर राजस्थानमधल्या या वादळाची दृश्य आपण पाहिली। या ठिकाणी प्रचंड धूळ पसरलेली होती आणि त्यानंतर पाऊस सुद्धा कोसळलेला आहे। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गजेंद्र सिंह यांनी। पाहूया। चूरू जिले में फिर से मौसम का मिजाज है वो बदला है और नौतपा के अंदर भीषण गर्मी पड़ रही थी, लेकिन अचानक से आंधी बरसात का मौसम है वो हो चला है। मेरे पीछे आप देख पा रहे होंगे मिट्टी का गुबार है वो तेजी के साथ आगे बढ़ रहा है और धूल भरी मिट्टी का गुबार है वो पूरी तरीके से आसमान को अपनी आगोश में है वो ले लिया। आप देख पा रहे हो तस्वीरों के माध्यम से पूरा का पूरा जो आसमान है वो मिट्टी की आगोश में, यहाँ पर आप देख पा रहे होंगे तेजी के साथ मिट्टी है वो आसमान चढ़ती हुई दिखाई दे रही होगी और पूरी तरीके से धूल भरी आंधी है वो देख पा रहे होंगे। जबरदस्त ये डरावना सीन एक प्रकार से कह सकते हैं, काफी खौफनाक सीन है वो आप इस समय तस्वीरों के माध्यम से देख पा रहे होंगे कि पूरी तरीके से मिट्टी की आगोश में है वो पूरा आसमान है वो आ चुका है और काफी धूल ही धूल है वो पूरे आसमान में आपको दिखाई दे रही होगी और काफी डरावना ये दृश्य है। चूरू के सरदार शहर में मौसम का मिजाज अचानक से बदला है और ये तस्वीरें आप देख पा रहे होंगे कि पूरी की तरीके से यहाँ पर मिट्टी है वो आसमान में मिट्टी ही मिट्टी यहाँ पर दिखाई दे रही है और मिट्टी का गुबार है वो पूरे आसमान में तस्वीरों के माध्यम से आप देख पा रहे होंगे काफ़ी तेज़ आंधी है वो यहाँ पर दिखाई दे रही है और पूरी तरीके से
आसमान को अपनी आगोश में है वो इस धूल भरी आंधी ने ले लिया। तेजी के साथ ये आंधी है वो बढ़ रही है। तस्वीरें काफ़ी डरावनी, काफ़ी भयावह नज़र आ रही है। देखते ही इन तस्वीरों को कहीं ना कहीं डर है वो लग रहा है, क्योंकि काफ़ी तेज़ पूरा पूरा आसमान है वो मिट्टी की आगोश में नज़र आ रहा है, मिट्टी से भर गया है और धूल भरी आंधी है वो कहीं ना कहीं चूरू के सरदार शहर में दिखाई वो पड़ रही। इससे पहले एक दिन पूर्व में भी बारिश सब हुई थी और गर्मी है वो लगातार क्षेत्र में पड़ रही थी, लेकिन कहीं ना कहीं अब ये आंधी है वो आप देख पा रहे होंगे कि पूरी की तरीके से पूरी आसमान को अपनी आगोश में है इस धूल भरे बमंडल ने ले लिया। काफ़ी डरावना ये दृश्य है वो नज़र आ रहा है, देख के ही डर है वो लग रहा है और काफ़ी भयावह दृश्य है वो यहाँ पर दिखाई है वो पड़ रहा है। पूरी तरीके से मिट्टी की आगोश में है वो पूरा का पूरा आसमान है वो दिखाई पड़ रहा है। एनडीटीवी के लिए चूरू के सरदार शहर से गजेंद्र सिंह। तर राजस्थानमधल्या धुळीच्या वादळासंदर्भातल्या या आढाव्यानंतर बुलेटिनमध्ये आता घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो.